आजच्या कथेमध्ये मी लहान असताना म्हणजे साधारण मी 10वीला असताना माझ्यासोबत घडलेला एक भयानक प्रसंग सांगणार आहे. हा प्रसंग एकदम खराखुरा प्रसंग आहे. त्यावेळी आमची 10वीची परीक्षा झालेली होती. साधारणतः मला वाटतं एप्रिलचा महिना असेल. उन्हाळ्याला सुरुवात झाली होती आणि आता अभ्यास आणि शाळा नसल्यामुळे आमच्या तिघा मित्रांच्या कारनाम्याला उधाण आलेलं होतं. मी आणि माझे दोघे मित्र, एकाचं नाव योगेश आणि दुसऱ्याचं नाव पांडुरंग, हे माझ्या शेजारीच राहायला होते. आम्ही राहायला शेतामध्येच होतो आणि पांडूचं शेत माझ्या बाजूला होतं आणि योगेशचं शेत पांडूच्या शेताच्या पलीकडेच होतं. शाळेत पण आम्ही एकाच वर्गात होतो, त्यामुळं आमच्या तिघांची चांगलीच गट्टी होती. आणि आता या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्हाला एकच काम, दिवसभर बाहेर कुठंतरी हुंदडायला जाणे, ओढ्यामध्ये जाऊन आंघोळ करणे, ओढ्यातले खेकडे पकडणे आणि मग दिवसाच कुठंतरी खेकडा पार्टी व्हायची. आमच्या तिघांना पण नॉनव्हेज खायला खूपच आवडायचं आणि त्यातले त्यात पांडूच्या हातचं तर खूपच, कारण पांडू खूपच भारी पद्धतीने नॉनव्हेज जेवण बनवायचं. म्हणजे ते चिकन असो, मटण असो किंवा खेकड्याची भाजी असो. त्याचबरोबर तो माशांची कढी पण अशी काय भारी बनवायचा की एखाद्या हॉटेलमधली थाळीसुद्धा त्याच्यासमोर फिकी पडावी. आम्ही आठवड्यातून एकदा दोनदा तर अशा पार्ट्या पांडूच्या शेडवर करायचो. आता पांडूच्या शेडवर पार्ट्या करण्याचं कारण म्हणजे पांडूच्या शेडवर कुणीच नसायचं. पहिलं पांडूचं जे शेड होतं तिथं 1-2 वर्षापूर्वी पांडूची फॅमिली राहायला होती. पण पांडूच्या शेडच्या मागच ऊसाचे मोठे मळे होते आणि त्याच मळ्यामध्ये ऊस तोडीवाल्या एका जोडप्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला होता. आणि मागच्या बऱ्याच वर्षापासून पांडूच्या कुटुंबाला त्या ऊसतोडीवाल्या मेलेल्या कुटुंबाचा त्रास व्हायला लागला होता. आता तुम्हाला ही गोष्ट खरी वाटणार नाही, आम्हाला पण त्यावेळी ती गोष्ट खरं वाटत नव्हती, कारण आम्ही कधी त्याचा सत्यात अनुभव घेतलेला नव्हता. पण पांडू आम्हाला नेहमीच सांगायचा की त्यांना त्यांच्या घराच्या आजूबाजूला खूपच विचित्र आवाज यायचे. सारखं शेडच्या आजूबाजूला कुणाचा तरी वावर जाणवायचा. त्यांना दिवसा हे काही जाणवत नव्हतं, पण रात्री मात्र त्यांना या गोष्टी जास्त प्रमाणात जाणवायच्या. बऱ्याच वेळा पांडूच्या आईला आणि वडिलांना रात्रीचं घराच्या बाहेर गेल्यानंतर त्या ऊसतोडीवाल्याचं भूत किंवा त्याच्या बायकोचं भूत पण दिसलेलं होतं. पण पांडूने मात्र आजपर्यंत कधीच त्या भूतांना बघितलेलं नव्हतं. त्याच्यामुळं पांडूचा पण त्या गोष्टीवर संपूर्णपणे विश्वास नव्हता. पण तो रात्रीचं त्या शेडवर जायला घाबरत मात्र होता. आता तिथं कुणी राहत नसलं तरी त्या शेडमध्ये पांडूच्या घरच्यांनी त्यांचं बरंचसं न लागणारं सामान ठेवलेलं होतं. आणि आम्ही तिघेजण असंच बसलेलं असताना मी पांडूला म्हणालो, अरे पांडू, चिकन खायची खूप इच्छा झाली, पार्टी करूया का? तसं पांडू म्हणाला, तुला काय वेडबीड लागलंय का? चैत्र महिना लागलाय, घरच्यांना कळलं तर घरचे काठीने झोडपतील. तसं मी थोडा वेळ विचार केला. मी पुन्हा पांडूला म्हणालो, घरच्यांना कशाला कळेल, आपण तुझ्या त्या शेतातल्या शेडवरच पार्टी करूया ना? तसं पांडू म्हणाला, हो रे, करू शकतोय आपण, पण दिवसभर तिथं वडील असतात, त्याच्यामुळं दिवसा तिथं पार्टी करणं शक्य होणार नाही. तसं मी म्हणालो, मग रात्री करूया पार्टी. घरात आपण काहीतरी कारण सांगून बाहेर पडू आणि रात्री तिथंच पार्टी करू आणि जेवणं करून पुन्हा घरी निघून जाऊ. तसं पांडूच्या चेहऱ्यावर मला थोडीशी चिंता दिसली. पांडू म्हणाला, नको रे बाबा, आमच्या शेडचा इतिहास तुला माहीत नाही का? तसं मी पांडूला म्हणालो, अरे पांडू, तू कधीपासून असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवायला लागलास? मला एक सांग, तुला आजपर्यंत त्या घरात कधी भूत दिसले का? तसं पांडूनं नकारार्थी मान हलवली. आमच्या अशा गप्पा चालू होत्या नव्हत्या तेवढ्यात योगेश पण आला. आम्ही दोघांनी योगेशला आमचा प्लॅन सांगितला. तसा योगेश पण लगेचच तयार झाला, कारण त्याला सगळ्यात जास्त नॉनव्हेज खायला आवडत होतं. आम्ही आता संध्याकाळीच पार्टी करायचं ठरवलं. आम्हाला लागणारं सगळं सामान पांडूच्या शेडवर होतं. आम्ही तशी कायमची व्यवस्थाच करून ठेवलेली होती आणि आम्ही ठरवलं की संध्याकाळी पार्टीला येताना प्रत्येकाने आपापल्या भाकरी आपल्यासोबत आणायच्या. संध्याकाळी 7-7:30 वाजता आम्ही आता पुढच्या तयारीला लागलो. आम्ही घरामध्ये सांगितलं, आमच्या एका मित्राचा वाढदिवस आहे, आम्ही वाढदिवसासाठी जाणार आहे आणि आम्हाला यायला उशीर लागेल, असं सांगून आम्ही तिघंजण घरातून बाहेर पडलो. घराच्या बाहेरच्या कच्च्या रस्त्याने चालत चालत
आम्ही शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्याला येऊन सगळेजण एकत्र झालो आणि आम्ही गप्पा मारत मारत शेताकडे चालत निघालो. गप्पा मारत मारत 15-20 मिनिटांमध्ये आम्ही शेतामध्ये कधी पोचलो ते आम्हालाच कळलं नाही. एव्हाना 7:30 वाजत आले होते आणि आता बराचसा अंधार पडला होता. शेडच्या बाहेरची लाईट पांडूच्या वडिलांनी 6 वाजताच लावलेली होती. आम्ही पटापट आमच्या सामानाची जुळवाजुळव करायला लागलो आणि तयारीला लागलो. पांडूनं पटापट शेडच्या अंगणामध्ये चूल मांडली. शेडमधलं मोठं भबुलं आणून ते घासून चुलीवर ठेवलं. आम्ही चिकन 5 वाजताच आणून ठेवलेलं होतं. पांडूने आता भबुन्यामध्ये मस्तपैकी तेल ओतून मसाले टाकून चिकनसाठी फोडणी द्यायला सुरुवात केली. तसा त्याचा खमंग वास सगळ्या वातावरणामध्ये पसरला. आम्ही आता पांडूला त्याच्या हाताखाली मदत करत होतो. जसं की कांदा कापून देणे, टोमॅटो कापून देणे, कोथिंबीर चिरून देणे, अशी सगळी कामं मी आणि योगेश करायचो. आणि पांडू एखाद्या आचार्यासारखा ते सगळं सामान एकदम व्यवस्थित पद्धतीने त्या भगुन्यामध्ये टाकून खमंग चिकन बनवायला लागलेलं होतं. जवळजवळ अर्ध्या पाऊण तासामध्येच आमची चिकनची एकदम खमंग भाजी रेडी झाली. आणि आता पांडूनं मोठ्या चमच्याने चिकनचे 2-3 पीस वाटीमध्ये काढले आणि तो ते पीस हातानेच दाबून शिजलेत की नाही हे चेक करायला लागला. आणि त्यातला एक तुकडा त्यानं माझ्या आणि योगेशच्या हातावर पण दिला आणि तो म्हणाला, जरा दोघंजण खाऊन बघा व्यवस्थित शिजलंय की नाही. आम्ही ते खाऊन बघितलं. चिकन व्यवस्थित शिजलेलं होतं. त्यानंतर अचानक पांडूच्या मनात काय आलं काय माहिती, त्याने अजून 2-3 पीस वाटीमध्ये काढले आणि ते वाटीतले पीस त्यानं शेडच्या बाजूच्या त्या दाट झुडपाजवळ भिरकावले. तसं योगेश पांडूला विचारायला लागला, अरे असं फेकून का द्यायला लागलायस? तसं पांडू म्हणाला, अरे आमच्या शेडच्या आजूबाजूला जी भूतं आहेत ना त्यांच्यासाठी फेकलंय मी, उगीच आपल्या पोटात नको दुखायला. असं म्हणून पांडू मोठमोठ्याने हसायला लागला आणि आम्ही पण त्याच्यासोबत हसायला लागलो. पण तेवढ्यात अचानकच पांडूने ज्या झुडपाच्या दिशेने ते चिकनचे तुकडे फेकलेले होते त्या झुडपाजवळ कसली तरी हालचाल झाली. ती हालचाल एवढी मोठी होती की आमच्या तिघांना ते स्पष्ट जाणवलं. आम्ही तिघं पण खूपच दचकलो आणि तिकडं बघायला लागलो. ती छोटी झुडपं जोरजोराने हालत होती आणि तिथं गुरगुरल्यासारखा आवाज यायला लागला. एखादं कुत्रं वगैरे पांडूनं फेकलेले चिकनचे तुकडे खाण्यासाठी तिथं आलेलं असेल आणि कदाचित त्या कुत्र्यांमुळेच त्या झुडपाची हालचाल होत असेल. असं आम्ही तिघांनी आमच्या मनाची समजूत घातली आणि आम्ही पुन्हा आमच्या पार्टीच्या तयारीला लागलो. आता कालवनाचा वास चांगलाच पसरला होता. कधी एकदा आम्ही ते भबून चुलीवरनं खाली घेतोय आणि त्याच्यावर तवा मारतोय असं होऊन गेलेलं होतं. पण तेवढ्यात पांडू मला म्हणाला, विजू जरा शेडमध्ये जाऊन आतली कोथिंबीर घेऊन ये. तसं मी आता पांडूच्या शेडच्या दिशेने चाललो. शेडच्या बाहेरच्या अंगणामध्येच मोठा बल्ब लावलेला होता. त्यामुळे अंगणात सगळीकडेच प्रकाश पसरलेला होता. पण शेडच्या आतमध्ये मात्र बल्ब नव्हता आणि त्या अंगणातल्या बल्बचाच थोडासा प्रकाश शेडमध्ये पण पडायचा. मी आता शेडच्या दरवाजातून आतमध्ये गेलो आणि अचानक मी कपाटाचं दार उघडून कोथिंबीर शोधत असताना मला माझ्या आजूबाजूला कोणीतरी फिरतंय असं जाणवलं. मला वाटलं की कदाचित योगेश वगैरे माझ्या पाठोपाठ आत आलेला असेल आणि मी म्हणालो, योग्या तू कशाला आलायस? कोथिंबीर आणायला दोघं लागतात का? तसं मला मागून काहीच प्रतिसाद आला नाही. मी पुन्हा कोथिंबीरीच्या 5-6 काड्या माझ्या हातामध्ये घेतल्या. तेवढ्यात अचानकच मला माझ्या मागं एक थंडगार अस्तित्व जाणवलं. एक वेगळाच कुबट वास त्या शेडमध्ये दरवळला आणि माझ्या मागं मला कसली तरी कुजबुजाट जाणवायला लागली आणि ते माझ्या मागून त्या खोलीमध्ये सर्वत्र फिरत होतं. मला वाटलं योगेश मला भीती दाखवण्यासाठीच हे सगळं करत असेल आणि मी दचकून मागं वळून बघितलं तर मागं कुणीच नव्हतं. मी दरवाजातून बाहेर बघितलं तर योगेश आणि पांडू चुलीसमोरच बसलेले होते. क्षणभर माझ्या मनात पांडूच्या शेडच्या आसपास फिरणाऱ्या त्या ऊसतोडीवाल्या भूताचा विचार आला आणि माझ्या अंगाला कापरच भरलं. माझे हातपाय लटलट कापायला लागले आणि मी जसं पांडूच्या शेडच्या उंबऱ्याजवळ गेलो आणि उंबऱ्यातून बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात मला मागून कुणीतरी हाक मारली, विजू. तसं मी एकदम दचकलो. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. पांडू आणि योगेश तर माझ्या समोरच होते. मग मला मागून हाक कुणी मारली.
आणि अचानकच माझे पाय गाळात अडकल्यासारखे झाले. मी माझी सगळी ताकद लावून त्या उंबऱ्यातून बाहेर पाऊल टाकायचा प्रयत्न करत होतो, पण माझं पाऊल काही केल्या जागचं हलायला तयार नव्हतं. माझं शरीर भीतीने एकदम गोठून गेलं होतं, एकदम थिजून गेलेलं होतं आणि माझ्या मागचं अस्तित्व आता माझ्या एकदम जवळ यायला लागलं आणि हळूच ते माझ्या एका कानाजवळ काहीतरी कुजबुजायला लागलं आणि माझ्या उजव्या कानाजवळ ती कुजबुजाट चालू असताना हळूच माझ्या डाव्या कानाजवळ पण अजून एक विचित्र अस्तित्व आलं त्याच पद्धतीचं आणि त्याची माझ्या डाव्या कानाजवळ कुजबुजाट चालू झाली. पण मी आता काहीच करू शकत नव्हतो. माझ्या शरीरावर माझ्या मेंदूचा ताबा नव्हता. मला सगळं कळत होतं की माझ्याबरोबर काहीतरी वाईट, काहीतरी विचित्र घडायला लागले, पण यातून मी इच्छा असूनसुद्धा बाहेर पडू शकत नव्हतो. पांडू आणि योगेश माझ्या एकदम समोरच होते. मला वाटत होतं की मोठ्यानं त्या दोघांना हाक मारावी, पण माझ्या तोंडातून आता आवाजसुद्धा फुटेनासा झाला होता. आणि तेवढ्यात अचानक योगेशची नजर माझ्याकडे गेली. मला ते स्पष्ट दिसत होतं. योगेश माझ्याकडं आश्चर्यकारक नजरेने बघत होता आणि तो मला म्हणाला, विजू, तुझ्या मागं कोणीतरी आहे. योगेश असं ओरडल्यानंतर पांडूनं पण माझ्याकडे बघितलं, पण मी मात्र तिथून हलूच शकत नव्हतो. तसं योगेश आणि पांडू चुलीजवळून उठले आणि माझ्या दिशेने पुढे यायला लागले. तसं माझ्या मागचं ते अस्तित्व हळूहळू मागं सरलं आणि माझं शरीर थोडंसं हलकं पडलं आणि अचानक माझ्या शरीरामध्ये पुन्हा एकदा त्राण आलं. मी जोरात त्या उंबऱ्यातून बाहेर उडी टाकली आणि योगेशच्या अंगावर झेपावलो. त्या दोघांनी मला सावरलं. ते मला विचारायला लागले, अरे तुझ्या मागं कुणीतरी होतं आणि तो उंबऱ्याजवळ येऊन का उभा राहिला होतास? पण मी मात्र त्यांच्याशी बोलू पण शकत नव्हतो, कारण मला भीतीनं खूपच धाप लागलेली होती. 1-2 मिनिटानंतर मी शांत झालो आणि मी योगेशला आणि पांडूला सांगायला लागलो, पांडू, तुझ्या घरामध्ये खरंच काहीतरी विचित्र आहे बाबा. तुझ्या शेडमध्ये गेल्यानंतर मला ते जाणवलं. आता माझ्या तोंडून ही विचित्र घटना ऐकून योगेश आणि पांडू पण चांगलेच घाबरले. तसं मात्र आता आम्ही आमच्या पार्टीचा विचार आमच्या डोक्यातून काढून टाकला आणि आम्ही आमचं जेवण आणि आमची सगळी भांडी तिथंच सोडून एकमेकांचा हात धरून जोराने आमच्या घराकडे पळत सुटलो. भीतीने आम्ही एवढ्या जोराने पळत होतो की आम्ही 10 मिनिटांमध्ये आमच्या घरी पोचलो. पण आम्ही घराच्या थोडंसं अलीकडेच थांबलो आणि आम्ही तिघांनी पण एकमेकांना सांगितलं की कोणीही यातलं काहीही आपल्या घरी सांगायचं नाही, नाहीतर आपल्यालाच ओरडा खावा लागेल. पहाटे 5 वाजताच आम्ही सगळेजण पुन्हा त्या कच्च्या रस्त्यावर एकत्र आलो आणि आम्ही पुन्हा पांडूच्या शेडच्या दिशेने चालायला लागलो. 15-20 मिनिटात आम्ही पांडूच्या शेडवर पोचलो आणि समोर बघतोय तर काय, सगळं चिकन फस्त झालेलं होतं. आमची भाकरीची पोडकी कुणीतरी सोडून त्यातल्या भाकरी पण फस्त केलेल्या होत्या. लिंबू आणि कांद्याचे अवशेष बाजूला पडलेले होते. असं जाणवत होतं की इथं रात्री कुणीतरी व्यवस्थित बसून जेवण केलेलं असावं. आम्ही पळत पळत चुलीवरचं भभुनं बघितलं तर ते भभुनं पण पूर्णपणे मोकळं झालेलं होतं आणि एकदम खरडून खाल्ल्यासारखं दिसत होतं. आम्ही तिघं पण एकमेकांकडे आश्चर्यकारक नजरेने बघत होतो, कारण आमच्या लक्षात आलं होतं की रात्री त्या 2 वाईट शक्तींनीच आमचं सगळं जेवण फस्त केलेलं असणार. आणि आता उभ्या राहिलेल्या जागीच आम्ही तिघंजण थडाथड उडायला लागलो. भीतीनं आमच्या अंगावर शहारे आली. आमच्या तिघांची पण भीतीनं बोबडीच वळली, कारण असं काहीतरी आमच्यासोबत घडेल असा आम्ही स्वप्नात पण विचार केलेला नव्हता.